विश्रांति गृह भंडारा में दोपहर को पूर्व विधायक चरण वाघमारे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस ली, जहां उन्होंने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि मैं विधानसभा तुमसर क्षेत्र में अपक्ष की तैयारी में लगा हूं, लेकिन कोई पक्ष मुझे उम्मीदवारी देता है तो मैं पक्ष की उम्मीदवारी लेके चुनावी मैदान में चुनाव लढूंगा। बीआरएस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन होणार अशा प्रकारच्या बातम्या ज्या प्रकाशित झाल्या आणि त्या बातमीमध्ये माझ्या नावाचा सुद्धा उल्लेख झालेला होता, त्या अनुषंगाने वारंवार मला विचारणा आमच्या समर्थकांकडून होत होती। त्या अनुषंगाने मी आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती। मुळात माझा अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाण्याचा निर्णय झालेला नाही। बीआरएसचे आमचे महाराष्ट्रातले पदाधिकारी यांची बैठक 30 तारखेला पवार साहेबांकडे झाली। त्या बैठकीसाठी मला सुद्धा निमंत्रण होतं, पण मी त्यांना सांगितलं मला निवडणूक लढायची आहे आणि अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुमसर विधानसभेची तिकीट फायनल झालेली नाही। ती ज्या दिवशी होईल आणि मला जर तिकडनं प्रस्ताव आला तेव्हा मी त्यांच्यासोबत चर्चेत बसेन। त्या अनुषंगाने मी आज ही पत्रकार परिषद घेऊन आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आणि माझ्या हितचिंतकापर्यंत हा विषय जावा म्हणून प्रेस घेतली। दुसरा महत्त्वाचा विषय असा होता की मागच्या आठवड्यामध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख सर्वेसर्वा यांची जनसन्मान यात्रा तुमसर येथे आली होती। मोठ्या प्रमाणात लाडल्या बहिणींचा त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला आणि लगेच दुसऱ्या दिवशी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। तुमसर नगर परिषदेच्या सीओ सौ करिश्मा वैद्य यांना म्हणजे निपटवून टाकण्याची भाषा वापरणारी क्लिप ही जेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मी ऐकली तेव्हा मला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे गृहमंत्री त्यांच्या पारदर्शक कारभार असल्याचा जो दावा त्यांनी गृहमंत्री झाल्यानंतर केला होता, मला आठवते जेव्हा मी आमदार होतो तेव्हा सुद्धा ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गृह खाता होता आणि माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा जेव्हा एका महिला पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवला होता, कुठल्याही प्रकारची माझ्या विरोधात ऑडिओ क्लिप नव्हती, कुठल्याही प्रकारची व्हिडिओ क्लिप नव्हती, कोणाचाही माझ्या विरोधात बयान नव्हता, कोर्टाने मला त्या प्रकरणात बाइज्जत बरी केलं, तेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना माझ्यावर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याच्या आधारे मला 6 दिवस जेलमध्ये टाकलं होतं। आणि अशा परिस्थितीत जर देवेंद्र फडणवीस म्हणत असतील की माझ्या खात्याचा पारदर्शक कारभार आहे, मी राजू कारेंवर कारवाई करण्याच्या साठी मोर्चा काढणार नाही, पण माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल झाला होता तेव्हा सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन मला अटक करा अशा प्रकारची मागणी करून मोर्चा काढला होता। आज देवेंद्र फडणवीसांना आपल्या माध्यमातून मी त्यांचे लक्ष केंद्रित करतो आणि मागणी करतो की तुमचा जर खरोखर पारदर्शक कारभार असेल तर तुमच्या महायुतीचे आमदार ज्यांनी एका महिला अधिकाऱ्याला निपटवून टाकण्याची भाषा वापरली त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? वर्धेत नाही दिसलो मी, कारंजामध्ये एका कार्यक्रमात गेलो होतो। माझा एक मित्र आहे, आमच्या आर्वी विधानसभा मतदारसंघाचा संयोजक जयकुमार बेलखडे यांनी प्रहारमध्ये जाहीर सभा घेऊन प्रवेश केला, तेव्हा बच्चू कडू आणि माझी त्यांची भेट त्या ठिकाणी झाली। मी शुभेच्छा द्यायसाठी आमच्या कार्यकर्त्याला त्या कार्यक्रमात गेलो होतो। पुढच्या समोर म्हणजे मी आतापर्यंत गेल्या 3 महिन्यापासून पूर्ण विधानसभा मतदारसंघात फिरलो। सुरुवातीला विधानसभा क्षेत्राचा मेळावा घेतला, तिथेही माझी अपक्ष निवडणूक लढण्याची घोषणा केली। त्यानंतर तुमसर शहरामध्ये मी 30 दिवस फिरलो, घरोघरी भेटी घेतल्या, तिथेही मी तेच सांगितलं की मला निवडणूक अपक्ष लढायची आहे। नंतर मी जिल्हा परिषद क्षेत्रनिहाय मेळावे घेतले कार्यकर्त्यांचे, त्याही मेळाव्यामध्ये माझ्या स्वतंत्र निवडणुकीचीच घोषणा केली आणि त्यानंतर तिसरा टप्पा माझा प्रत्येक गावात मी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आणि मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। त्याही ठिकाणी मला निवडणूक अपक्ष लढायची आहे अशा प्रकारचीच घोषणा केलेली आहे। समजा जर का वेळेवर मला तो प्रस्ताव आला तर माझ्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विश्वासात घेऊन मी तो निर्णय घेईन। महाराष्ट्र टीवी 24 के लिए जाहिद शेख, भंडारा। गोंदिया जिले के सभी समस्त धर्म प्रेमी माताओं व बंधुओं को नवरात्रि पर्व की हार्दिक शुभकामनाएं। शुभेच्छुक डॉक्टर श्रीकांत राणे, जिला उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा, जिला गोंदिया।